महत्वाची बातमी समोर येतेय। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला झालाय। बांबूने गाडीवर मारण्याचा प्रयत्न केला गेलाय। हाके सुरक्षित आहेत, मात्र गाडीचं थोड्या प्रमाणात नुकसान झालंय। तर पोलीस ताफा असतानाही हा हल्ला झालेला आहे। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हा हल्ला झालाय। बांबूने गाडीवर मारण्याचा प्रयत्न झालाय। यात लक्ष्मण हाके सुरक्षित आहेत, गाडीचं मात्र थोड्या प्रमाणात नुकसान झालंय। पोलीस ताफा असतानाही हल्लेखोरांनी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न केला। तर आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण हाके, नमस्कार। तुमच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, नेमका कशाचा राग आहे हा या हल्लेखोरांचा? निश्चित बीड बायपासला सारंगी हॉटेलच्या समोर मॉबनी एक गाडी आपली फोडलेली आहे आणि दुसऱ्या गाडीवरती पण हल्ला केला आणि ओबीसीची बाजू मांडणं हे आज जीवावर बेतलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था उरलेली नाही। 2 पोलिसांच्या व्हॅन असताना सुद्धा 5 मिनिटांमध्ये मॉब जमतो आणि गाडीवरती हल्ला करतो। हे अनाकलनीय आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीने आता राहायचं का नाही हे आता ठरवावं लागेल इथून पुढच्या कालावधीमध्ये। लक्ष्मणजी, तुमच्यावर हा खरं तर चालत्या गाडीतून हल्ला झाल्याचं समजतंय। तुमची काही मागणी आहे का की तुम्हाला सुरक्षा देण्यात यावी? नाही, आता आम्हाला सुरक्षा वगैरे काही नको। शासनाने आमचा जीव घ्यावा। 2 दिवसापूर्वी माझ्या सहकार्याचे दोन्ही हात मोडलेले आहेत। तो हॉस्पिटलमध्ये मरण यातना भोगतोय आणि आज माझ्यावरती हल्ला झालेला आहे। आम्ही जगायचं की नाही, फिरायचं की नाही, एवढंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं। पोलिसांकडून काय तपास? तर लक्ष्मण हाके यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांच्या गाडीवर हा हल्ला झालाय, चालत्या गाडीवर हा हल्ला झालाय। लक्ष्मण हाके मात्र सुरक्षित आहेत, परंतु गाडीचं थोड्या प्रमाणात नुकसान झालंय। पोलीस ताफा असतानाही हा हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्याचा मात्र निषेध लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।